अमरावतीत अखेर बच्चू कडू यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। बलिदानानं मागण्या पूर्ण होणार असतील तर बलिदान देण्याची ही तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। शेतकरी मजूर दिव्यांग प्रश्नावर बच्चू कडूंचा निर्धार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीच्या बाजूला बच्चू कडूंनी उपोषणाला सुरुवात केली आहे। राज्यभरातील हजारो कार्यकर्ते गुरुकुंज मोझरीत दाखल होत आहेत। उद्या या आंदोलनाला शेतकरी नेते राकेश टिकैत भेट देणार असून पुढची आंदोलनाची दिशाही ठरणार आहे। तर याविषयी बच्चू कडू यांच्याशी विशेष बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अखेर बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत याविषयी अधिक बोलण्यासाठी बच्चू कडू आहेत। भाऊ, तुमच्या आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे, साधारण किती दिवस हे उपोषण तुमचं चालणार आहे? सरकारला काही इशारा आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या या पवनभूमीमध्ये हे उपोषण सुरुवात केलेली आहे। मला अपेक्षा आहे का या सगळ्या मागणीबाबत सरकार तातडीने निर्णय घेईल। निर्णय नाही घेतला तर मरेपर्यंत हे उपोषण चालू आहे। मोठ्या प्रमाणात राज्यभरातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। अजूनही उद्या राकेश टिकैत जे आहे ते या ठिकाणी येणार आहे। कशा प्रकारची पुढची रणनीती असणार आहे? राकेश टिकैत जे उद्या त्यांचा फोन आला होता आणि ते सुद्धा उद्या येत आहे। दर दिवशी येणाऱ्याची संख्या उद्यापासून माहीत होईल। ते आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करू कशा पद्धतीने हे आंदोलन समोर नेता येईल। खरं तर सरकारवर दबाव आणण्यासाठी जिल्ह्यातून प्रत्येक ठिकाणाहून शेतकऱ्यांनी आणि अपंग दिव्यांग बांधवांनी कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा, कशा पद्धतीने समोरचं आंदोलन करायचं, हे सगळी रूपरेषा उद्या परवा ठरवू आम्ही। कॅमेरा पर्सन सागर ताडे, झी मीडिया, मोझरी, अमरावती।